हा बॉल आणि 15 धावेची गरज. व्हाईट बॉल साठी DRS म्हणजे होल्ड करावा लागेल, आपल्याला जावं लागेल टेक्निकल टीम कडे. थोड्याच वेळात निर्णय येईल. आणि डिसिजन आला हा फेअर बॉल आहे, म्हणजे समीकरण मैदानावरती उरणार आहे 6 चेंडू 15 धावेची गरज. ज्या मॅचची आपण वाट पाहत होतो ना, की एखादा सामना पैसा वसूल व्हावा, 6 बॉल 15 रन. वेळ थोडा जास्त जातोय, थोडं स्पीडअप करायचं प्लीज, कारण आज 4 वाजेपर्यंत आपल्याला ऑल मॅचेस कव्हर करायच्यात. मग महत्वाचं आहे वेळेवरती क्रिकेट होणं. खतरनाक रंगली आहे मॅच. सुरुवात झाली 30 बॉल 46, 2 ओव्हर्स मध्ये 19 होते. 18 बॉल 27. त्यानंतर सोहेल धार पवार आला, त्यानं मॅचला कलाटणी दिली. त्यानंतर साईशच्या विरुद्ध काहीसं आक्रमण जरूर झालं, साईशनं पलटवार केले. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा भी कोई तारा तो जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई दरिया समंदर में नहीं गिरता. ही मॅच देखील तशीच आहे, जिकडे चढाव उतार अप अँड डाऊन्स आहेत. फटका चांगला आहे, पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सोहेल धार पवारच्या विरुद्ध. फलंदाज राऊत काही का शांत झालो म्हणून संपलो नाही हे सांगत असताना षटकारानं स्वागत केलंय सोहेल धार पवारचं. 5 बॉल 9. काय क्लोज झाली आहे मॅच. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, आणि आता पलटवार केलाय सोहेलनं, त्यानं काढली आहे विकेट. काय रंगली आहे मॅच, पैसा वसूल. 4 बॉल 9. कमॉन डीजे. चार बॉल 9 धावा. उमेश आता मॅच बरोबरी सुटली. देहू रोडचं क्रिकेट म्हटलं की सुपर ओव्हर. अतिशय सुंदर बॉल. अपील 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 एक बिफोर विकेट साठी अंपायर सांगत असताना बॅट अँड बॉल इन वॉल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि समीकरण 3 बॉल 8 आणि मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. तालुकास्तरीय क्रिकेट, क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावलंय. हार मानायला तयार नाहीये, खेड मैदान सोडायला तयार नाहीये रायगड उरण. काय रंगतीये मॅच.
काटाकीर लढत सुरू आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परेश. थ्रो केलाय, समीकरण बदललंय. बॉल शिल्लक आहेत 2 रन बाकी आहेत मैदानावरती जिंकण्यासाठी 7. एक मोठा फटका, मॅचची रंगत वाढेल. या बॉल वरती कमीत कमी एकेरी दुहेरी धावी यायलाच हवी, जेणेकरून सामना अंतिम बॉल वरती जिंकण्याच्या चान्सेस बनतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे डॉट बॉल टाकला तर जिंकण्याच्या चान्सेस बनतील, सुपर ओव्हरच्या चान्सेस बनतील दोन्ही टीमला. फटका चांगला गॅप आहे. परेश ठाकूर चेंडूवरती पोहोचेल का? हो, पोहोचलाय. हो, काय फिल्डिंग केली आहे परेश ठाकूरनं. निर्णायक क्षणाला वाचवलेत त्याने या ठिकाणी धावा. त्या म्हणजे 2. चौकार जाईल असं भरपूर का वाटू लागलं. क्षणात एक फ्लाइंग जम्प, बॉल स्टॉप. आता मिळाले 2. समीकरण बाकी आहे. 1 बॉल 5. ठोकला तर खेळ जिंकला, हुकला तर विजयाला मुकला. बट चौकार आला ना तर हा सामना जाईल सुपर ओव्हर. जिंकायचंय तर षटकार, सुपर ओव्हर चौकार. आणि जिंकायचंय टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला तर सोहेल धार पवारला टाकायचंय एक चांगला बॉल ज्याच्यावरती बाउंड्री लिहिलेली नसेल. सुपर ओव्हरची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. प्रत्येक जण म्हणतोय की आता पैसा वसूल झालाय. मॅच शेवटच्या अंतिम बॉल वरती आली आहे आणि अंतिम बॉल वरती जर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल तर यापेक्षा जास्त पर्वणी काय. श्री अष्टविनायक विजन चषक देहू रोड पर्व 4 आणि 4थ्या पर्वातील आठवणीत राहणारी इतिहास घडवणारी मॅच. इतिहास घडवेल फलंदाज जर तो षटकार ठोकेल आणि इतिहास घडवेल गोलंदाज जर तो इथे एक चांगला बॉल टाकेल. कारण सामना शेवटच्या बॉल वरती आला. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. फटका चाललाय फाईन लेगला. फिल्डर आहे करण मडवी. टिपलाय झेल आणि जिंकलाय सामना. 46 धावेचा बचाव करत टीम आर्यन स्पोर्ट चिरले. कॅप्टन त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. आकाश चला जास्त वेळ नको प्लीज, फास्ट या. Sammy remix. चला कॅप्टन आकाश, करण प्लीज कॅप्टनला पटवा फास्ट. समर्थ दादा वेळ नाहीये जास्त. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोहेल धार पवार विथ द बॅट. त्याच्या बॅटमधनं रन्स आले 4. निर्णायक क्षणाला त्याच धावा उपयोगी आल्या. मॅन ऑफ द मॅच सोहेल धार पवार, 4 विकेट.